सध्या मी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नवखार या गावामध्ये आहे। अवकाळी झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रायगड जिल्ह्यातील शेतीचं जे नुकसान झालेलं आहे, आपण जर पाहिलं तर वर्षभर हे शेतकरी बांधव जे ते शेती करत असतात आणि ऐन या हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो शेतकऱ्यांचा या अवकाळी पावसामुळे गेलेला आहे। आपण पाहतोय कशा पद्धतीमध्ये संपूर्ण शेतामध्ये हे जे पीक आहे त्याचं नुकसान झालेलं आहे। अवकाळी पावसामुळे हे पूर्णतः नुकसान झालेलं आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास सगळेच जे बांधव आहेत, शेतकरी बांधव शेती करत असतात। रायगड जिल्हा हा शेतीचा अर्थात धान्य कोठार म्हणून रायगड जिल्ह्याची ओळख असते। मात्र या अवकाळी पावसामुळे आता शेतकरी बांधवांवरती एक अवकाळा जी आहे ती कोसळलेली आहे। आपण सध्या रोहा तालुक्यातील नवखार येथील शेती पाहताय। आपल्यासोबत काही शेतकरी बांधव आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। एकंदरीत काय सांगाल, किती मोठ्या पद्धतीमध्ये आपलं जे हे नुकसान आहे ते झालेलं आहे? आमचं नुकसान मोठ्या पद्धतीने झालेलं आहे। पाऊस आम्हाला काही दिसत नव्हतं। आम्ही पाऊस दिसत नसल्याकारणे पूर्ण शेती कापून घेतलेली आहे। कापल्यानंतर अचानक खूप मोठा पाऊस पडलेला आहे भरपूर, तर त्याने आमचं भरपूर मोठं नुकसान झालेलं आहे। एवढं सगळं नुकसान झालेलं आहे। आमचं जीवनच त्याच्यावरती आहे, कारण का हे धान्य आम्ही अक्षरशः कर्ज काढतो, कर्ज काढल्यानंतर शेती करतो, पण आता शेती कर्ज फेडणार कुठून? जे काय धान्य धान्य येणार होतं ते आम्ही केंद्रामध्ये विकतो आणि ते काय आम्हाला पैसे भेटतात त्याच्यातून आम्ही कर्ज फेडतो। पण आता हे नुकसान झालंय सगळं, ह्याच्यातून आम्ही आता कर्ज फेडणार कसं काय? तर शासनाने आमच्यासाठी काहीतरी करावं अशी आमची अपेक्षा आहे। तुम्ही काय सांगाल, एकंदरीत किती मोठ्या पद्धतीमध्ये तुमचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे आणि शासनाकडनं काय अपेक्षा आहे? आता जे आमचे नुकसान झाले 100% नुकसान झालं, कारण जे आता कवल्या मी भाताच्या काढलेल्या आहेत त्याच्यात पावसाने भिजले। परवा दिवशी आमचं पाऊस मंगळवारी पाऊस पडलं 23 तारखेला, त्याच्यानंतर बुधवारी पाऊस गेलं। त्यानंतर आम्हाला वाटलं की होईल, पुन्हा सकाळी पुन्हा पाऊस जोरात 3:30-4 वाजता सकाळी जोरात पाऊस पडलं। त्याच्यामुळे जेव्हा आम्ही कवल्या वर करून ठेवलेल्यामध्ये त्याचं सुद्धा नुकसान झालं ना। आता आमचं 100% नुकसान झालं, आता आम्ही काहीच करू शकत नाही। तो भात पूर्णपणे 100% नुकसान झालेला आहे, त्याचा आम्हाला आता काहीच भेटणार। त्यामुळे सरकारकडे आमची एकच अपेक्षा की जास्तीत जास्त आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, जेणेकरून आमचं उदरनिर्वाहाचं साधनच आमचं शेती आहे। आणि जर शेतीचं आम्हाला काही धान्य भेटलं नाही तर आम्हाला म्हणजे पोटाला पोट भरूच शकत नाही माणूस कोणी। आम्ही सरकारकडे एकच मागणी करतो की जास्तीत जास्त आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, हीच मागणी आमची सरकारकडे आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रायगड जिल्ह्यातील शेतीचं जे नुकसान आहे ते झालेलं आहे। आणि आता एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकरी बांधव शासनाकडनं मोठ्या प्रमाणामध्ये भरपाईची अपेक्षा करत आहेत। आता या संपूर्ण परिस्थितीकडे शासन कशा पद्धतीमध्ये पाहतं हेच खरं पाहावं लागेल। राज वैष्णव पॉइंट, ट्यून मराठी, रोहा, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।